नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रुद्र गिरिजाला ओरडत असतो. गिरिजाला म्हणत असतो की आबासाहेबांच्या ताटात तुम्ही ती भाजी का वाढली, त्यांना त्या भाजीची अलर्जी आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मी ती भाजी वाढलेलीच नाहीये, कारण मी त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवलेली होती. असं गिरिजा सांगण्याचा प्रयत्न करत असते. इकडे दादासाहेबांना त्रास होत असतो आणि रुद्र मात्र गिरिजावरती ओरडत असतो. आणि त्याच वेळी घडतं असं की कितीही गिरिजाने सांगितलं तरीही रुद्राला गिरिजाचं म्हणणं काही पटत नसतं आणि तो गिरिजावरती आरोप करतच असतो. आणि इकडे उर्वशी आणि त्याचबरोबर नागेश्वर दोघंही पाहत राहतात. त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मनाप्रमाणे घडलेल्या असतात, त्यांच्या मनाप्रमाणे झालेल्या असतात. रुद्रला गिरिजा म्हणत असते की अहो रुद्र, ऐका तरी माझं, मला काय म्हणायचंय माहितीये का, जर मी ती भाजी बनवलीच नाहीये तर म्हणजे त्यांच्यासाठी मी वेगळी भाजी बनवली आहे तर त्यांच्या ताटात त्यांना अलर्जी, ती भाजी कशी वाढेल. तेव्हा आबासाहेब म्हणतात की अहो जाऊ द्या चिरंजीव, कसं आहे माहितीये का, नजर चुकीनं झालं असेल त्यांच्याकडून, इकडची वाटी तिकडे गेली असेल, एवढं काय त्याच्यामध्ये, असू द्या, आम्ही आता ठीक आहोत ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो पण तुम्हाला काही झालं असतं तर, नाही तुम्हाला काय झालं असतं तर, असं म्हणत रुद्र हट्टाला पेटलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, तुमच्या काळजीच्या बाबतीत कुठलीही हलगर्जीपणा केलेला मी सहन करणार नाही. रुद्र असं म्हणत असतो. गिरिजाला प्रश्न पडलेला असतो की हे असं कसं झालं, ताटातली भाजी अचानक बदलली कशी गेली, नक्की काय गोंधळ झालाय, हा प्रश्न गिरिजाच्या समोर असतो. गिरिजाला कळत नसतं की या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकलेल्या आहेत. गिरिजा त्याच गोष्टींचा विचार करू लागते. इकडे दादासाहेब मात्र म्हणत असतात की ठीक आहे. आणि त्याचबरोबर गिरिजाला प्रश्न पडलेला असतो की मी तर ती भाजी वाढलीच नव्हती, मग असं का झालंय. आणि इकडे रूम मध्ये आता आबासाहेब आलेले असतात. रूम मध्ये आल्यानंतर गिरिजा आणि त्याचबरोबर बाहेर जे काय चाललंय त्याच्याबद्दल बोलणं चाललेलं असतं. उर्वशीला ते म्हणत असतात की हे बघा दीदी, कसं आहे माहितीये का, तुम्ही हे जाणून बुजून केले हे आम्हाला माहितीये आणि तुम्हीच आमच्या ताटातली भाजी बदललेली आहे. तर उर्वशी म्हणते अहो मी कशाला बदलेल तुमच्या ताटातली भाजी, मी नाही बदललेली तुमच्या ताटातली भाजी. तेव्हा इकडे नागेश्वर म्हणतो की हे बघा, माझ्याशी खोटं बोलायचा प्रश्नच नाहीये, कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की तुम्ही आमच्या ताटातली भाजी बदललेली आहे. आता मात्र नागेश्वरचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती म्हणते की हो. तेव्हा नागेश्वर म्हणतो की कसं आहे, चिरंजीव आणि गिरिजाचं भांडण लागलं होतं म्हणून आम्ही गप्प बसलो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे कराल त्या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या पाहिजेत, अजिबात नाही. कारण जे काय घडलेलं आहे ते चुकीचं आहे, तुम्ही अशा पद्धतीने वागायला नको होतं, असं इकडे नागेश्वरने ठणकावून सांगितलेलं असतं. आता मात्र उर्वशीकडे कोणताच पर्याय राहत नाहीये, तिनं मान्य केलेलं असतं. तेव्हा नागेश्वर म्हणतो हे बघा, काय करायचं ते करा, पण आमच्या जीवाशी खेळायला आम्ही सहन करणार नाही. तर ती सांगू लागते की गिरिजा आणि रुद्रचं भांडण व्हावं यासाठी मी हे सगळं केलेलं होतं. हे ऐकल्यावर नागेश्वर म्हणतो त्यांचं काय करायचं ते करा, आमच्या जीवाशी खेळात तर तुमची पण काही आम्ही तिथे हे करणार नाहीये, तुम्हाला पण काही सोडणार नाहीये. नागेश्वरला त्याचा जीव खूप प्यारा आहे आणि संपत्ती, त्यामुळं त्याच्यामध्ये कोण येईल त्याला तो सोडत नसतो. हे उर्वशीला काही नवीन नाहीये, मागच्या वेळेस सुद्धा नागेश्वरने तिला जेलमध्ये पाठवलेलंच होतं. इकडे प्रभास झोपलेला असतो. प्रभासच्या रूममध्ये आता गिरिजा आणि रुद्र रुद्र फोनवर बोलत असतो. रुद्र खूप चिडलेला असतो. रुद्र श्रीमंतला म्हणत असतो तुला सांगितलंय ना, मला नाही जमणार आहे, फाईल पाठवून दे कोणापर्यंत तरी, मी बघेल, घरूनच करेल काम सगळं, काही गरज नाहीये मला तिथे येण्याची, मला आत्ता इथं काम आहे. गिरिजा तिथे आलेली असते. तो म्हणतो ऑलरेडी माझं डोकं फिरवले, तू आता फिरवू नकोस, असं म्हणत तो चिडचिड करत असतो आणि श्रीमंतचा फोन ठेवतो. गिरिजा त्याच्या समोर आलेली असते. गिरिजा फक्त एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते की एकदा तरी ऐकून घ्या रुद्र, मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या. पण रुद्रचं मात्र कोणीच ऐकायला तयार नाही. इकडे गिरिजाचं कोणीच ऐकायला तयार नाही. रुद्र फोनवरती चिडचिड करत आहे. ते पाहून मात्र गिरिजा म्हणत असते की रुद्र एकदा ऐकून घ्या मी काय म्हणते ते. आणि मग इकडे गिरिजा पुन्हा रुद्रला सांगू लागते की रुद्र, कसं आहे माहितीये का, तुमचं डोकं फिरलेलं चालत नाहीये, पण तुम्ही माणसांकडे पाठ फिरवली तर आम्ही ते ऐकून घ्यायचं का, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो काय तुम्ही जे केलेलं आहे गिरिजा ते चुकीचं आहे. प्रभासला असं वाटत असतं की त्या दोघांचं भांडण मिटवावं, पण पुन्हा प्रभास म्हणतो की नाही, हे नवरा बायकोचं भांडण आहे, ते आपसातच मिटून जाईल, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये पडायला नको आहे. कारण त्यांच्या बाबतीत जर असं काही होत असेल तर आपल्याला शांतच राहावं लागेल, कारण त्यांच्या दोघांचं भांडण जर त्यांच्या दोघांनी मिटवलं तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. इकडे आता गिरिजा म्हणत असते की रुद्र ऐकून तरी घ्या, अहो मला सांगा तुमच्या ही गोष्ट कशी लक्षात आलेली नाहीये, कारण जर मी ह्या गोष्टी केल्या होत्या असं तुमचं म्हणणं आहे तर मी दुसरी भाजी का बनवली होती असं सांगा ना. आणि गिरिजाने कान पकडलेले असतात. गिरिजा माफी मागत असते. कान पकडून ती रुद्रला म्हणत असते की एकदा ऐकून घ्या, मी नाही केलेलं हे सगळं,
परंतु रुद्र मात्र ऐकायलाच तयार नसतो. रुद्र म्हणत असतो की नाही, जे काय झालंय ते झालंय. या सगळ्या गोष्टींमध्ये कोणाचा हात आहे? तुम्हीच तिथे होता ना, तुम्ही जेवायला वाढलं होतं ना. गिरिजा म्हणते आता कसं सांगू यांना, कारण यांना कळतच नाहीये, यांच्या लक्षातच येत नाहीयेत गोष्टी, असं गिरिजा सांगू लागते. तेव्हा गिरिजा म्हणते की आता एकच पर्याय आहे, एकच उपाय करावा लागणार आहे, आणि तो म्हणजे गिरिजा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते की मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते मी रुद्र, हे सगळं मी नाही केलेलं, खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि तिने मंगळसूत्र पकडलेलं असतं. तिला तो प्रसंग आठवत असतो ज्यावेळेस मंगळसूत्र दोघांच्या ह्याच्यात अडकलं होतं, त्याच्या शर्टमध्ये अडकलेलं होतं. तेव्हा रुद्रने ते मंगळसूत्र काढण्यासाठी किती कष्ट घेतलेले होते, आणि आता गिरिजाने तेच मंगळसूत्र हातात धरलेलं आहे आणि ती रुद्रला सांगत आहे, एकदा ऐकून घ्या माझं. रुद्रला समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणत असते की तुम्ही एकदा ऐकून घ्या, नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहे, असं म्हणत ती रुद्रला समजावू लागते. मग रुद्र म्हणतो की सोडा मला. गिरिजाला प्रश्न पडतो की मी कुठं धरलं यांना. मग रुद्र पुन्हा म्हणू लागतो की सोडा मला, आणि मग गिरिजा ते मंगळसूत्र जे आहे ते सोडते, कारण रुद्र म्हणतो की ते मंगळसूत्र सोडा. मंगळसूत्र म्हणजे कोण आहे? मीच आहे ना, मग सोडा ना आता. गिरिजाने मंगळसूत्र सोडलेलं असतं आणि मग मात्र रुद्र सांगू लागतो की एवढं काही नाहीये, मग तुम्ही रडलात ना, तो चांगलं दिसत नाही. आता मात्र तिथेच पाठीमागे असलेला प्रभास म्हणतो की अशीच लाखात एक जोडी आहे, माझा आशीर्वाद आहे या दोघांना, कारण हे दोघं जण असेच सुखात राहिले पाहिजेत. यांच्या लग्नात मी नव्हतो यांना आशीर्वाद द्यायला, पण यांना खरंच आशीर्वाद दिला पाहिजे. एवढी छान जोडी आहे, दोघांनी असंच कायमस्वरूपी एकत्र राहिलं पाहिजे, असं इकडे प्रभास म्हणत असतो. गिरिजा रडत असते. रुद्र म्हणत असतो की हे बघा, कसे तुम्हाला माहीत नाहीये गिरिजा, मागच्या वेळी जेव्हा आबांना ॲलर्जी झाली होती तेव्हा आबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं होतं, कारण काहीही झालं तरीही आबासाहेबांच्या बाबतीत झालेली हलगर्जी मी सहन नाही करू शकत आहे, असं रुद्र सांगत असतो. आणि मग रुद्रचं हे बोलणं ऐकल्यावर गिरिजा म्हणते की नाही, मी नाही करणार कधीच आबासाहेबांच्या बाबतीत हलगर्जी, कारण त्यांना कुठल्या गोष्टींचा त्रास होतो हे मला माहिती आहे ना, त्यामुळे मी असं नाही वागणार, असं गिरिजा सांगू लागते. रुद्रही गिरिजाचं ऐकून घेतो. रुद्र म्हणतो ठीक आहे, सोडा आता आणि रडू नका, असं तिला सांगत आहे. त्यासोबतच गिरिजाला सुद्धा बरं वाटतं. गिरिजा म्हणते की हो, आणि गिरिजा सुद्धा या गोष्टींसाठी आता तयार झाली. परंतु आता या दोघांमधलं जे भांडण मिटलंय, ही गोष्ट सावीला अजिबात आवडलेली नाही, आणि सावी मात्र बाहेरून हे सगळं पाहत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे दोघं एकत्र आले नाही पाहिजेत. आणि लगेच ते आतमध्ये येते आणि काढा घेऊन आलेले असते. प्रभास झोपल्याचं नाटक करतो, कारण प्रभासला माहिती आहे की ही कशी आहे. मग सावी तिथे येते आणि काढा म्हणते की हा वासंती मावशीने दिलेला आहे, असं म्हणत तिने काढा आणलेला असतो आणि तो काढा ती देते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात तरीही गिरिजा मात्र आता या सावीवरती विश्वास ठेवते. तिथून रुद्र तर निघून गेलेला असतो. रुद्र यासाठी निघून जातो की काही झालं तरीही इथे मध्ये पडायला नको असं रुद्राला वाटतं, आणि म्हणूनच रुद्र तिथून गेलेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे सावी तिथं आलेली आहे, आणि मग मात्र गिरिजा तिच्याकडे पाहू लागते. गिरिजाला सावी तिथं आलेली अजिबात आवडलेली नसते. रुद्र बाहेर येतो तर तिथे स्वतः श्रीमंत आलेला असतो, आणि श्रीमंत त्या फाईल घेऊन आलेला पाहून रुद्र म्हणतो, अरे तू इथे, तुला शेवटी यावं लागलं का फाईल घेऊन, असं रुद्र त्याला म्हणतो. आणि तो खूप घाई गडबडीत आलेला आहे. आणि हे पाहून रुद्र म्हणतो की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, अर्जंट होतं ना, म्हणलं मीच घेऊन यावं म्हणून मी घेऊन आलेलो आहे, असं म्हणत त्याने त्या फाईल रुद्रकडे दिलेल्या असतात, आणि रुद्र त्या फाईल घेतो. आता इकडे प्रभासच्या डोक्यात एकच विचार चालू आहे की आता पटकन मी या दोघांशी बोलून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. गिरिजा तिथे बसलेली असते. ती म्हणत असते, बोला प्रभास काका, काय झालं. आणि प्रभासला ती बोलतं करत असते. प्रभासने सुद्धा ठरवलेलं असतं की आता बोललं पाहिजे, परंतु मध्येच प्रभासच्या डोक्यात येतं की नाही, या सगळ्या गोष्टींचे काय परिणाम होतील काहीच माहिती नाहीये, त्यामुळं शांत राहू का. पण शेवटी प्रभास म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही मला आता बोलावंच लागणार आहे, आणि मी जर लवकर सांगितलं तर बरं होईल. तो गिरिजाला म्हणत असतो की गिरिजा, हा ग्लास ठेव बाजूला. गिरिजाने आता तो ज्यूसचा म्हणजे काढा आणलेला असतो तो ग्लास बाजूला ठेवलेला असतो. प्रभासला ती म्हणत असते की काय झालं प्रभास काका, बोला ना. तेव्हा इकडे प्रभास सांगू लागतो की मला तुला एक गोष्ट सांगायची. तेव्हा ती म्हणते, देवकी मावशी. तेव्हा तो म्हणतो की देवकी मावशी, हो त्या इथं आल्या होत्या, या वाड्याच्या मालकीन आहेत ना त्या. आणि मग देवकी जी आहे
ती तुझी मावशी नाही आहे, ती तुझी आई आहे. गिरिजा म्हणते काय? अगं या वाड्याची खरी वारसदार तू आहेस, असं गिरिजाला प्रभास सांगू लागतो. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते पाहून गिरिजाला धक्काच बसलेला असतो. गिरिजा म्हणत असते कसं शक्य आहे? गिरिजा म्हणत असते की नाही, असं नाही होऊ शकत आहे. तेव्हा प्रभास सांगू लागतो की अगं मी खरंच सांगतोय तुला, तू या वाड्याची मालकी नाही, या वाड्याची मालकीन. आणि असं म्हणत इकडे गिरिजाने या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर गिरिजा म्हणते कसं शक्य आहे हे? मी कशी असू शकेल? तेव्हा प्रभास सांगू लागतो की हो, दत्तूला मी हीच गोष्ट सांगितली होती. उलट दत्तूने त्यावेळेस जर माझं ऐकलं असतं ना, तर आज ही वेळच आली नसती, ह्या गोष्टी घडल्याच नसत्या, असं इकडे प्रभास सांगू लागतो. तेव्हा त्या दोघांनाही कळेल असं पुरावाही आहे असं प्रभास म्हणत असतो. आणि त्याच वेळी नागेश्वर तिथे तलवार घेऊन आलेला असतो. आणि नागेश्वरने तलवार आणलेली पाहून गिरिजा आणि प्रभास घाबरतात. नागेश्वरने ती तलवार गिरिजाच्या गळ्याला लावलेली असते. आणि मग नागेश्वर म्हणत असतो की खरंच प्रभासा, तू ना लय भारी काम केलंयस. आता मला पुण्य मिळणार या वाड्याच्या मालकिनीला संपवण्याचं. कारण एकच गोष्ट होती, ती मला संपवून टाकायची होती. आणि फायनली आता माझ्या मनाप्रमाणे झालेलं आहे. आता मी हिला संपवणार आहे, असं म्हणत तिच्या गळ्याला तिथे तलवार लावलेली असते. तेव्हा मात्र गिरिजा हात जोडत असते. ती म्हणत असते की नाही, मला संपवू नका, प्लीज मला मारू नका, असे गिरिजा सांगत असते. परंतु आता नागेश्वरच्या हाती हे सगळं लागलंय म्हणल्यावर नागेश्वर काही शांत राहणार नसतो. नागेश्वर म्हणत असतो की नाही, या वाड्याच्या खऱ्या मालकिनीला संपवण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे आणि तो मी आज घेणार आहे, असं म्हणत नागेश्वरने गिरिजाच्या गळ्याला चाकू लावलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रभास ओरडतो. म्हणजेच प्रभासला हे पडलेलं स्वप्न असतं. गिरिजा म्हणते काय झालं प्रभास काका? प्रभासला खूप घाम फुटलेला असतो. गिरिजा म्हणते बोला ना, काय झालं, काय होतंय तुम्हाला? तेव्हा तो म्हणत असतो की नाही नको, मी जर हिला काही सांगितलं तर हिच्या बापाला जसं मारून टाकलं तसं उर्वशी आणि नागेश्वरने जर हिचं बोलणं ऐकलं तर ती दोघंही हिला संपवून टाकतील. कारण काही झालं तरी भिंतींनाही कान नसतात हे प्रभासला चांगलंच माहिती आहे. त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आपण हिला ही गोष्ट सांगूया, असं आता प्रभासने ठरवलेलं असतं. प्रभासला घाम फुटलेला असतो. गिरिजा विचारू लागते की प्रभास काका काय होतंय, काही त्रास होतोय का? प्रभास मात्र म्हणतो की नाही, माझं डोकं दुखतंय. गिरिजा म्हणते डॉक्टरांना बोलवू का? कारण प्रभासचं असं म्हणणं आहे की मी कोमातून कधीच बाहेर आलेलो आहे, पण मी नाटक करत होतो. परंतु इथे आता ही गोष्ट पण गिरिजाला तो सांगू शकलेला नाही. आणि मग मात्र गिरिजा प्रभासला विचारते काय झालं, डॉक्टरांना नको बोलवायला का? मग मात्र प्रभासचं म्हणणं असतं की नाही, नको डॉक्टरांना बोलवायला, कारण मी आराम करतो. गिरिजा म्हणते की ठीक आहे, तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे, असे गिरिजा सांगते. कारण तिला माहिती आहे की डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ते आत्ताच आलेले आहेत कोमातून बाहेर, तर त्यांना जास्त ताण देऊ नका. त्याचसोबतच इकडे गिरिजा आता प्रभासला झोपायला सांगते. गिरिजा म्हणत असते मी इथंच आहे, जर तुम्हाला काही वाटलं तर मला कळवा, असं गिरिजाने सांगितलेलं असतं. आणि प्रभासला ती शांतपणे झोपायला सांगते. कारण तिला त्रास होत असतो, तिलाही वाईट वाटत असतं. प्रभासच्या बाबतीत जे घडलेलं आहे ती गोष्ट खूपच धक्कादायक असते. तिला हेही माहिती आहे उर्वशी आणि नागेश्वर प्रभास काकांच्या जीवावर उठलेले आहेत. इकडं नागेश्वर म्हणत असतो काय जरी झालं तरी त्या प्रभासला बाहेर नेलं पाहिजे आणि त्याच्याकडून सत्य वधवून घेतलं पाहिजे, असं तो बोलत असतो. आणि त्याच वेळी उर्वशी म्हणते काय करायचं आता, संपून टाकू का त्याला? तेव्हा नागेश्वर म्हणतो डोक्यावर पडलाय का तुम्ही दीदी? नाही, संपून टाकायचं वगैरे नाही आहे. मी काय सांगतोय ना ते जरा नीट ऐका. कारण काहीही झालं तरीही चिरंजीवांना त्याच्यापासून कसं वेगळं करायचं ते मला माहिती आहे. घराच्या बाहेर आमचं राज्य आहे, तिथं आम्ही काही करू शकतो. पण इथलं तुम्ही मॅनेज करा. इथून एकदा का त्याला बाहेर काढला की मग आपल्यासाठी सोपं होणार आहे. तरच आपल्याला जे सत्य हवं आहे ते समजणार आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते पण हे सगळं जमेल का आपल्याला? ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकेल का? असा प्रश्न उर्वशीला पडलेला असतो. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हो जमेल आपल्याला. पण नेमकं तेच बोलणं येऊन गिरिजाने ऐकलेलं असतं आणि गिरिजाला आता कळलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे. गिरिजाला कळतं की यांना प्रभास काकांना बाहेर न्यायचंय, मग आता डॉक्टरांकडे न्यायचंय असं सांगून ते प्रभास काकाला घेऊन बाहेर जाणार आहेत. ही गोष्ट सुद्धा गिरिजाच्या लक्षात आलेली असते. गिरिजा म्हणते की नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. मग आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळतं की गिरिजाने स्वतः डॉक्टरांनाच घरी बोलवलेलं आहे आणि रुद्र, गिरिजा त्याचबरोबर वासंती प्रभासच्या शेजारी असतात. आणि मग इकडे प्रभास म्हणत असतो की हे बघ रुद्र, ही मुलगी खरंच खूप चांगली, तिला सोडू नको, तिचा हात कधी सोडू नको. इकडे गिरिजाला विशाखा भेटायला आलेली असते
आणि म्हणूनच गिरिजा विशाखाबरोबर बोलत असते. विशाखाला ती सांगणार असते आणि विशाखा विचारते, अगं कुणी दिले तुला हे अस्वल? ती म्हणते की रुद्रने. ती म्हणते किती नवऱ्याचं प्रेम आहे ग तुझ्या, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं गिरिजा आता ह्या सगळ्या गोष्टी करत असते, परंतु गिरिजाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं. ती मंदिरात आलेली असते, देवीचं दर्शन घेते आणि म्हणत असते की देवकी काकू, देवकी मावशी आणि प्रभास काकांना लवकर बरं कर. आणि तेवढ्यातच तिथं धावतच विशाखा येते आणि तिला सांगू लागते की अगं गिरिजा चल लवकर, रुद्रच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडलंय. आणि इकडे प्रभासला घेऊन नागेश्वर हा देवकीकडे पोहोचलेला आहे आणि प्रभासला म्हणत असतो की सांग, आत्ताच्या आत्ता सांग मला. प्रभास काही सांगत नाही हे लक्षात आल्यानंतर प्रभासने आता इकडे नागेश्वरने देवकीच्या गळ्याला चाकू लावलेला आहे, तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभास म्हणत असतो की सोड तिला, सोड तिला, असं सांगू लागतो. परंतु इकडे तो काही सोडायला नसतो. गिरिजाला इकडं कळलेलं आहे की रुद्र घरात पडलाय, त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे. नक्की आता रुद्राच्या बाबतीत काय केलंय, हा सगळा गोंधळ काय झालाय, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.